नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. आज आपण जर शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीची पार्श्वभूमी जर बघितली तर कोणतीच गँगवार नाही, कोणतीच टोळी युद्ध नाही, खंडणी नाही किंवा कसल्याच पद्धतीचा शहराला पण आणि जिल्ह्याला पण त्रास नाही. तेवढंच कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन सुद्धा आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. पण काही क्षुल्लक कारणावरून एकामेकाचा इगो हार्ट होण्यामुळं जर एकाचा जीव जात असेल, एकाच्या विद्यार्थ्यांच्या जिंदग्या जर बर्बाद होत असतील तर खरोखरच ही आपण विचार करणारी गोष्ट आहे. आणि ह्याला जबाबदार आपल्या आई वडिलांचे संस्कार आहेत. आपल्या लातूरसह पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण सर्वजण एका विशिष्ट आणि एका विचारधारेनं आपण सर्वजण एकत्र येतो. पण आज आपल्या विशिष्ट विचारधारेला काय झालेलं आहे की एकाच महिन्यामध्ये 2-2, 3-3 जर असे मोठे गुन्हे होत असतील तर ती कुठंतरी आपण चुकीच्या पद्धतीनं आपले संस्कार जात आहेत का, हा विचार करणारा विषय आहे. सर्वजण पोलिसांना टार्गेट करतात, पण त्याच पद्धतीनं पोलिसांना टार्गेट करणं एक आपण गणित धरू की बाबा व्यसनामुळं झालं. पण रात्रीचे जे विद्यार्थी होते ते कसल्याच पद्धतीचं त्यांनी व्यसन केलेलं नव्हतं, कसंच नाही, फक्त युगो हर्ट झाल्यामुळं हा प्रकार घडलाय असं प्रथम IQ तरी समजतंय. आज आपल्यासोबत DYSP साळवे साहेब आहेत. साळवे साहेब, हा प्रकार जो आहे, रात्रीचा प्रकार जो आहे तो प्रकार आणि ह्याच्या आधी सुद्धा काही तरुण आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन फिरताना सुद्धा CCTVचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेले आहेत. जर आपण त्या घटनेला जर अनुसरून जर आपण त्या लोकांना किंवा त्या गुन्हेगारीकडे जे विद्यार्थी वळत आहेत त्यांच्यावर आपल्याला जर जाब बसवायचा असेल किंवा त्यांना त्या क्षेत्रातनं जर बाहेर काढायचं असेल तर काय आपल्याकडे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे की हे सर्व जे आहे की ते पोलिसांकडेच सगळेजण बघतात. पण नागरिकांचे पण काही कर्तव्य आहेत, ते नागरिकांनी सुद्धा आपले कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे. पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो. शहरामध्ये काही काळामध्ये ज्या तात्कालिक घटना घडलेल्या आहेत, त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्या घटनेतील जे आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करणे आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम केलेले आहे. यामध्ये ज्या कारणीभूत घटना आहेत किंवा ज्या गोष्टींमुळे या घटना घडत आहेत अशा गोष्टींना पायबंद करण्याकरता लातूर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये लातूर शहरातील जे ब्लॅक स्पॉट्स असतील, अंधाऱ्या जागा असतील, या ठिकाणी रात्रीच्या वेळी थांबणारे युवक असतील, तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने रात्री 12 वाजता फटाके फोडण्याचे प्रकार असतील, उघड्यावर दारू पिणे असतील किंवा ट्युशन एरिया सारख्या भागामध्ये टवाळक्या करून टोळ्या करून थांबणे असतील, हे प्रकार थांबवण्याकरता आम्ही विशेष मोहीम, नाकाबंदी, पायी पेट्रोलिंग तसेच सरप्राईजली गाड्यांचं चेकिंग करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आरोपींवर कारवाई करणे तसेच जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई करणे या मोहिमेअंतर्गत ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आमची कारवाई सुरू झालेली आहे आणि लवकरच आपल्याला त्यामध्ये लातूरातील सुरक्षा ही योग्य प्रकारे सुधारलेली आपल्याला दिसून येईल. सर, खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितले की तुम्ही तुमची मोहीम राबवताय, पण आता जर आपण लातूर शहरासह लातूर जिल्ह्यामध्ये मटका असेल, जुगार असेल, दारू असेल, गांजा असेल, हे प्रमाणापेक्षा वाढलेलं आहे. ह्याला सर्वस्व जबाबदार कोण आहे? लातूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत माननीय DIG सर श्री उमप सर यांच्या सूचना आहेत, तसेच माननीय SP सर यांच्या देखील सूचना आणि आदेशानुसार आम्ही गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 950 हे जुगाराच्या विरोधातली दारूचे गुन्हे आणि जवळपास 650 गॅम्बलिंगचे म्हणजे जुगाराचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
माझं सर्व नागरिकांना आवाहन असेल की आपल्याला जर पोलीस स्टेशनकडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. आम्ही आमच्या पथकामार्फत सदर अवैध धंद्यांवर कारवाई करू. तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं म्हणताय की 2 नंबर धंद्यावर आम्ही कारवाई करू, तुम्ही ज्यावेळेस 2 नंबर धंद्यावर कारवाई करतोय, आज कारवाई झाली की दुसऱ्या दिवशी एक धंदा असलेला 2 धंदे चालू, डबल धंदे 2 धंदे चालू होतात, ह्याला तुम्ही आळा कसा घालणार आहात? याकरता जे जुगारामध्ये शिक्षा लागलेले गुन्हे आहेत यामध्ये आम्ही त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय मटक्याच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा लागलेल्या आरोपींना हद्दपार करणे, तसेच जे इतर त्यांच्याशी संबंधित गुन्हेगार आहेत यांच्यावर BNS कलम 112 अंतर्गत टोळी करून टोळीची जी कलम आहेत ती लावून त्यांच्यावर देखील कायदेशीर कडक कारवाई करत आहोत. आता ही जी गुन्हेगारीकडे जे विद्यार्थी वळत आहेत किंवा आपल्याला माहिती आहे की बाबा आता बिंदास म्हणजे पोलिसाची दहशतच कुठं राहिलेली अशी वाटत नाही की वाढदिवस जरी असला तरी तलवारीनं कापायचं, नाहीतर दहशत निर्माण करण्यासाठी कोयता घेऊन मागं पळायचं, असे प्रकार गल्लीबोळामध्ये दिसायला लागलेले आहेत. असे प्रकार जे काही निदर्शनास आलेले आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे आणि या पुढील काळात देखील जे रेकॉर्डवरील क्रिमिनल जे शहरातील आहेत त्यांच्यावर आम्ही यापूर्वीच गेल्या 5 वर्षातील सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून घेतलेली आहे. तसेच जे 2+ गुन्हे असलेले गुन्हेगार आहेत त्यांच्यावर माननीय ऍडिशनल SP सर यांच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. जे नुकतेच जेल रिलीज आरोपी होत आहेत तर त्यांच्यावर देखील LCB मार्फत आम्ही तात्काळ त्यांना जेल रिलीज झाल्या जेलमधून बाहेर आल्या लगेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करून घेत आहोत. तसेच जे आमचे DB स्क्वॉड असतील त्यांच्या मार्फतीनं आम्ही कारवाईचं प्रमाण चालू ठेवलेलं आहे. जो स्ट्रीट क्राईम आहे आणि रस्त्यावर उतरून पोलिसिंग आहे त्याचं देखील आम्ही आता नियोजन केलेलं आहे. ते क्राईम रोखण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ अंमलदार यांच्या मार्फतीनं आम्ही रस्त्यावर उतरून पायी पेट्रोलिंगद्वारे आणि सरप्राईज नाकाबंदीद्वारे जे असे इसम आहेत यांच्यावर कारवाईचं निश्चित केलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट लवकरच आपल्याला दिसेल. तर माझा एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं आपण जर मिलिंद शाळा असेल किंवा ज्या ठिकाणी पडीक असे शासकीय कार्यालय असतील यातून पोलीस तर त्या ठिकाणी अत्यंत गांजा उडत बसणारे असतात, म्हणजे अनेक वेगवेगळे प्रकारचे कृत्य त्या ठिकाणी होतात, तर तिकडं तुम्ही लक्ष देणार आहात का? निश्चितच संबंधित विवेकानंद पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांच्या मार्फतीने त्या ठिकाणी कारवाई करून घेण्यात येईल. सर, आता माझा शेवटचा प्रश्न, ह्या विद्यार्थ्यांना मी संधी काय द्याल की लातूरच्या आणि लातूर शहराच्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेवटचा संदेश पोलिसांच्या माध्यमातून काय द्याल? लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि येथे बाहेरून देखील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित राहावेत ही जबाबदारी जेवढी पोलीस दल म्हणून आम्ही निभावत आहोत तेवढीच संबंधित शाळा व्यवस्थापनाने देखील मुलांच्या सुरक्षितेकरता आणि त्यांचे जे अंतर्गत कलह असतील किंवा वाद असतील ते कशा प्रकारे मिटवता येतील किंवा जर ते मिटण्याजोगे नसतील तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून आमच्या मार्फतीने ते मिटावेत याकरता देखील प्रयत्न करावेत आणि त्या अनुषंगाने आमचा जो पोलीस विद्यार्थी संवाद आहे तो देखील आम्ही मोठ्या प्रमाणात याच्या पुढील काळात राबवण्याचं निश्चित केलेलं आहे. त्या मार्फतीनं देखील आम्ही संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याची सोडवणूक करण्याचा निश्चित प्रयत्न करू. खरोखरच ज्या पद्धतीनं विद्यार्थी संवाद हे पोलिसांच्या माध्यमातून राबवलेले एक नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे, त्याच पद्धतीनं 2 नंबर धंदे ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या गल्लीमध्ये चालू आहेत ते सुद्धा आपण तुमचं पोलीस गुपित नाव ठेवून तुम्ही पोलिसाची संपर्क साधा किंवा पोलीस क्राईम न्यूजशी संपर्क साधा. पोलीस क्राईम न्यूज पोलिसांचे संवाद साधून तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल